नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने केलेली भाजणीची थालीपीठाची ही रेसिपी. तर आता त्याच्यासाठी आपल्याला आधी भाजणी भाजली पाहिजे. मग आपण गॅस चालू करून भाजणी भाजायला घेऊया. तर आता त्याच्यासाठी आपण भाजणीचं जे काही आपल्याला साहित्य लागणार आहे ते एक एक करून आपण सगळं वेगवेगळं भाजून घेऊया. आणि आपण कढई घेताना अगदी जाड बुडाची घेतली, कारण करपण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे आपण जाड कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण खमंग असं बारीक गॅसवरती एक एक असं भाजणार आहोत. आपण 3 कप ज्वारी घेतलेली आहे. भाजणीमध्ये थोडंसं ज्वारीचं प्रमाण जास्तच असतं. काही वेळेला बाजरीच्या पिठाच्या पण करतात. म्हणजे आपलं एक रील आहे, आपण काकडीचं थालीपीठ ही रील आपण केलं, आठवत आहे ना सुजाता त्याला. तर ते आपल्या ज्वारीच्या पिठाचं झालं आणि आज आपण भाजणीत ज्वारी घालतोय. तर आपण हे फक्त बारीक गॅसवरती भाजणार आहोत. थोडंसं पहिल्यांदा आहे, आपण आता मोठा गॅस ठेवलेला आहे, पण आपण थोड्या वेळाने अगदी बारीक गॅसवरती आपण भाजू. अगदी पेशन्सने हे पण भाजावं लागतं. ज्या गोष्टी काही भाजायच्या आहेत त्या खरं बारीक गॅसवर नेहमीच भाजलं तर छान होतं. म्हणजे आणि टिकतं पण. भाजणी जास्त काळ टिकते. ज्वारी भाजल्याचं पण मस्त असं खमंग असा सुवास यायला लागला नाही का. आणि थोडंसं ते फुलल्यासारखं जे लाही ना तशी एखाद दुसरी होते. आणि आपल्याला साधारण एक 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत ते भाजायला. तर त्याला डागही पडलेले नाहीयेत आणि भाजलेलेही आहे. म्हणजे वासावरून आपल्याला कळते की भाजलेली आहे, कारण ह्याला डाग काही पडून द्यायचेही नाहीयेत आपल्याला. तर आता हे मी काढून घेते. आणि अति पण आपण खमंग नाही भाजायचं. नाही तर काय होतं, मग थालीपीठाचे थोडेसे असे तुकडे पडतात, चिकटपणा आहे ना तो सगळा जातो. आपली ज्वारी भाजून झाली. आता तांदूळ घेऊया 1 कप. तांदूळ मात्र तुम्ही कोणताही घेऊ शकता, म्हणजे अगदी रेशनचा सुद्धा चालेल, तुम्हाला सुवासिक घ्यायचं असेल तर चालेल. आणि तांदूळ सुद्धा आपण डाग न पाडता त्याला छान असे भाजून घेणार. असे फुलले ना थोडासा कलर बदलला, पांढरे पांढरे होतात तांदूळ, अगदी लाईट असा ब्राऊन कलर होतो. तांदळाने थालीपीठ असं हलकं हलकं होतं. थोडा खुसखुशीतपणा येतो, खमंगपणा. तांदूळ अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये झालेले आहेत. अगदी छान. कारण हा बारीक तांदूळ आहे वासाचा, अगदी हे फुललाय छान असा आणि तुकडा पडतोय असं आपण त्याला मोडल्यानंतर. तर हा म्हणजे झालेला आहे आणि त्याचा कलरही बदलला, पांढरा पांढरा झालेला आहे. हे काढून घेऊया आपण. आता आपण 1 कप गहू घालूया. गव्हामुळे काय होतं की थोडासा चिकटपणा येतो त्याला. प्रत्येकाचं आपापलं एक त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे सगळ्या धान्यांचं. म्हणजे प्रत्येकाचं आहेच ना, तांदूळ आणि खुसखुशीतपणा येतो, तसंच गव्हाने थोडासा चिकटपणा येतो. गहू पण थोडेसे असे फुलतात नाही का, आणि त्याची लाही तयार व्हायला लागते. अशा वेळेला आपण काढूया. आपले गहूही भाजून झाले, तसे छान फुललेले आहे ते. थोडासा कलरही बदलला त्याचा. साधारण 3 ते 4 मिनिटांमध्येच आपले गहू झालेले आहेत. ज्वारीलाच थोडासा वेळ लागला, हरभरा डाळीलाच थोडासा वेळ लागतो, कारण ती जराशी ओलसर असते. आणि आता आपण 1 कप हरभरा डाळ घेतो. ती पण मध्यम आचेवर थोडंसं त्याला खरपूस अशी झाली की आपण काढणार. डाळ छान असं भाजून झालेली आहे. आता हे पण आपण काढून घेऊया. 1 कप उडीद डाळ, ती पण भाजून घेऊया आपण. उडीद डाळ पटकन होते, अगदी 2-3 मिनिटांमध्ये भाजून होईल. तर अगदी बारीक असते आणि ऑलरेडी कडकडीत त्यामुळे लगेचच होते. त्यातल्या त्यात हरभरा डाळीला थोडासा अगदी हे 2-3 मिनिटात छान भाजून झालेलं आहे. लगेच कलरही बदलला त्याचा, छान बदलला. 1 कप बाजरी, कारण थंडीत आणि आपण ह्याच्यात करतो त्यामुळे बाजरी ही हवीच त्याच्यामध्ये. आणि भाजणी म्हटलं की थालीपीठ म्हटलं की बाजरी हवी, त्याचा एक टेस्ट असतो किंवा थालीपीठाला एक कलर येतो वेगळा, तो बाजरीमुळेच येतो. थोडासा ब्राउनिश असतो कलर. आणि मुद्दाम थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आपण खातोच ना, आता संक्रांतीला वगैरे बाजरीची भाकरी मुद्दाम. त्यामुळे ह्या काळात बाजरी पण छान मार्केटमध्ये यायला लागते. साधारण एक 2-3 मिनिटच लागेल आपल्याला बाजरी भाजायला सुद्धा. ही बाजरी मात्र आपण धुवून निथळून ती घेतलेली आहे, कारण काही वेळेला बाजरी जी काही आपण आणतो मार्केटमधनं तर ती थोडीशी बांधण्याची शक्यता असते, चिकटपणा असतो. त्यामुळे ही धुवून छान व्यवस्थित कोरडी करून मग घेतलेली आहे भाजायला. आपण वाळवूनच ठेवतो. अगदी 2 ते 3 मिनिटातच आपली बाजरी पण छान भाजून झाली आहे. ती काढून घेऊया आपण आता.
आणि ह्याच्यात आपण एक थोडासा वेगळा घटक पदार्थ घालतो, सगळेजण घालतातच असं नाही, तर आपण ह्याच्यामध्ये 1 कप पोहे भाजून घालतो. त्याच्यामुळे काय होतं तर थालीपीठाला एकदम खुसखुशीतपणा येतो पोह्याने. तुम्ही जर भाजणीत नाही घातले तर थालीपीठ करताना जरी भिजवून घातले तरी सुद्धा त्याची चव एकदम वेगळी येते. पोहे पण अगदी 2 मिनिटांमध्ये आपले भाजून होतात, फुलतातच लगेच ते गरम गरम कढईमध्ये टाकल्यानंतर. साधारण आपली 1.5 किलोची तयार होईल आता, कारण आपण जे सगळे हे साहित्य घेतलेलं आहे तर त्याची 1.5 किलोची भाजणी तयार होती. आणि यातलं साहित्य जे आहे ते आवडीनुसार पण तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे कुणाला ज्वारी कमी हवे असेल, बाजरी जास्त हवी असेल तसं, आणि त्यामुळे थालीपीठ बिघडले असं काही होत नाहीये काही, त्यामुळे कमी जास्त इकडे तिकडे प्रमाण चालू शकतं. पोहे पण झाले ते काढून आपली फक्त कढई गरम आहे तर ह्याच्यामध्ये आपण धने आणि जिरे, अर्धा कप धने. हे का आपण शेवटी करतो कारण कढई आपली गरम झालेलीच असते आणि आपल्याला खूप धने भाजायचे नसतात, कारण त्याचा वास पण बदलतो, कमी होतो. त्यामुळे आपण गरम कढईमध्ये फक्त एखादा मिनिट त्याला आपण परतून घेऊ. जिरे यातच टाकून घेऊ आपण, म्हणजे मग 1/2 कप जिरे. गरम कढईमध्ये आपण त्याला 1-2-3 मिनिटं ठेवूया. साधारण आपण 1-2-4 मिनिटं आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये गरम ठेवलेलं होतं, तर छान म्हणजे भाजून झालेलं आहे, म्हणजे खूप भाजलेलं नाही, फक्त आपण त्याला अगदी गरम केलेलं आहे. तर आता ही भाजणी आपली तयार आहे. तर आता आपण ही दळून पण आणूया, आणि ही आपण ज्वारीच्या पिठाप्रमाणे दळणार आहे. थोडंसं मोठं, म्हणजे अगदी पण फाईन नाही दळायची, थोडीशी जाडसर दळून आणतोय. तर आपण ही दळून आणूया आणि लगेच थालीपीठ करायला घेऊया. तर आता भाजणी बघितलीच तुम्ही अशी आपण कशी भाजली ते. तर भाजणी पूर्ण थंड होऊन दिली आणि ती छान दळून पण आणली आपण. तर आपलं हे भाजणीचं पीठ थोडंसं जाडसर असं तयार आहे. तर आता आपण थालीपीठ करायला घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे, तर आपण आधी वाटण करून घेऊया. मिरची, लसूण आणि जिरे त्याचं वाटण. कारण आपण जिरे भाजणीमध्ये घातले, पण काय होतं थोडंसं दाताखाली जिरा आल्यानंतर ना खूप ते छान टेस्ट येते, त्यामुळे थोडेसे आपण याच्यामध्ये जिरे पण घालूया. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी तयारी करून घेऊया. तर आता आपण त्याच्यासाठी मस्त अशा हिरव्यागार अशा 4 ते 5 मिरच्या घेतल्यात आणि तुमच्या आवडीनुसार कुणाला तिखट कमी जास्त लागते त्याच्या प्रमाणात घेऊ शकता. ह्या खूप तिखट नाहीयेत मिरच्या, खरं अगदी खूप जो बारीक लवंगी असते तशी नाहीये, त्यामुळे आपण 4 ते 5 घेतले. साधारणतः 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एखादा टीस्पून जिरे. आणि ह्याचा बारीक करून जाडसर वाटण आपण तयार करून घेऊया. तर आपला हा मिरचीचा ठेचा असा आपण अगदी जाडसर असं केलेलं आहे. तर मग आता आपण थाळीमध्ये आपण 2 कप आपण भाजणीचं पीठ घेऊया आणि त्याच्यामध्ये एक साहित्य सगळं घालत जाऊया. खरडा हिरव्या मिरचीचा आपण जो ठेचा केला होता, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे. 2 कप आपण पीठ घेतले भाजणीचं, त्याच्यामध्ये आपण हा केलेला सगळा ठेचा घालतोय. आणि शेवटी मिरची हे थोडीशी आवडीनुसार आहे, आपण 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहेत. अर्धा टीस्पून आपण ओवा घालूया आणि तो हातावर थोडासा आपण घालतोय, म्हणजे हे पचायला हलकं होतं ना, आणि ओव्याची टेस्ट पण छान लागते. आणि नेहमी ओवा घालताना थोडंसं हातावरती तुला असं चुरायचा आणि मग घालायचा. एक वास असतो ना तो छान येतो. मग 2 टीस्पून आपले तीळ घालूया. हे आपले देशी तीळ आहेत, पांढरे शुभ्र नाहीये, थोडासा ब्राऊन कलर आहे त्याला. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मात्र अगदी भरपूर घाला, म्हणजे जेवढी तुम्ही घालाल तेवढं छान थालीपीठ लागतं. आपण साधारण अर्धा ते 1 कप आपण कोथिंबीर घेतली. 1 टीस्पून मीठ आणि रंग खूप छान यावा याच्यासाठी आपण 1 टीस्पून हळद घालतोय त्याच्यामध्ये. तर आपण भाजणीमध्ये कुठं हळकुंड वगैरे काही घालत नाहीये. आणि आता हे सगळं आपण पाण्याने छान असं मळून घेऊया. मी आता सगळं हे अगोदर हे कांदा आणि कोथिंबीर आहे ना, हे सगळं असं एकत्र लावून घ्यायचं सगळं, म्हणजे ह्या कांद्याला आणि कोथिंबीरीला ह्या दोन्हीला पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर आपण पाणी घालतोय, म्हणजे आपल्याला अंदाज पण येतो किती घालावं लागेल पाणी. हे सगळं असं आपलं एकत्र हे लावून झालेलं आहे.
थोडासा ओलसरपणा कांद्याला आणि कोथिंबीरीला असल्यामुळं अगोदरच पीठ थोडंसं ओलसर झालंय. तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पाणी किती घालावं आणि त्याच्यात व्यवस्थित मीठ वगैरे पण सगळं लागलेलं आहे. तर आपण पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालूया. भाकरीच्या पिठासारखं थोडक्यात आपण म्हणतोय नाही का? हो, ते खूप पण घट्ट नाहीये आणि खूप पण पातळ. ते आता पीठ मळते म्हणून त्याच्यावरून एक आठवलं, खरं गंमतशीर गोष्ट आहे की धपाटे आणि थालीपीठ. तर ह्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे मला आणि तुला दोघींनाही आपल्या उत्सुकता असते की धपाटे म्हणजे काय आणि थालीपीठ म्हणजे काय. तर आम्ही खरं तर दोघींनी मजेशीर काढलेला त्यातनं अर्थ असा आहे की धपाटे म्हणजे थोडंसं आपण पोळपाटावर त्याला असं जोरात असे धपाटे घातल्यासारखे करतो आणि मग ते टाकतो म्हणून त्याला धपाटे म्हणत असतील. आणि थालीपीठ म्हणजे आपण जे काही तव्यावर असं थापून लावतो. तर खरं तर आम्ही हा काढलेला गमतीशीर अर्थ आहे. तर तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा, म्हणजे त्यानिमित्ताने आम्हालाही कळेल की धपाटे आणि थालीपीठ यातला फरक काय आहे. पीठ मळून आता तयार आहे. 1 कप पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूप असं घट्ट नाही. आणि आपल्याला थालीपीठ जेव्हा आपण लावतो तेव्हा पाण्याचा हात थोडा थोडा जेव्हा आपण लावतो थालीपीठ तेव्हा थोडासा पाण्याचा हात हा लावावाच लागतो. त्यामुळे खूप आत्ताच नाही पातळ करायचं ते. त्यामुळे असं थोडंसं आपण असं घट्ट असं हा गोळा तयार केला. सुजाता असं करूया की आपण सगळ्यांना धपाटे पण दाखवूया आणि थालीपीठ पण दाखवूया. तर आपण सुरुवातीला थापून करूया. थालीपीठ डायरेक्ट जे तव्यावर लावतो ते आपण करूया. तर आता पीठ हे साईडला ठेवायचं आणि जसा गोळा आपल्याला लागतोय तेवढाच घेऊन तो पुन्हा थोडासा मळून घ्यायचा. पाण्याचा हात मळून घ्यायचा. कारण थोडंसं सैलसर लागतं जेव्हा आपण थालीपीठ लावतो तव्यावर तेव्हा थोडंसं सैलसर घ्यायचं. आणि जेवढं पातळ थालीपीठ होईल तेवढं छान लागतं. म्हणजे करताना पण एकदम पातळ करायचं म्हणजे असं अगदी खुसखुशीत होतं. असा हा गोळा तयार करून घेतला. आता आपण गॅस बंद आहे आपला. फक्त आपण हा लोखंडी तवा घेतलाय. आपण गॅस बंद आहे कारण आपण जेव्हा थापून करतोय तेव्हा आपला थंड तवा पाहिजे आपल्याला. थंड खाली तेल लावून घेऊया. तेल मात्र थोडंसं भरपूर घालायचं म्हणजे काय होतं की ते खरपूस होतं. आणि हे सगळं जे तेल आहे ते असं सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं तव्यावरती. तेल सगळं असं छान आपण तव्यावरती पसरून घेतलं आणि हा गोळा त्याच्यावर ठेवायचा आणि थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि हे तेल आणि पाणी थोडं थोडंसं लावून चालू शकतो. हे आपण जे काही पीठ केलं ना ते सैल केल्यामुळे काय होतं हे पीठ जे आहे ते सरकतं पुढे व्यवस्थित. म्हणजे तुम्ही पण करताना या पद्धतीनं पण करून बघा आणि धपाटे करून पण बघा. तर तुम्हाला कुठलं खमंग लागतं. म्हणजे मला पर्सनली जर विचारलं तर मला हे तव्यावरचं खरं जास्त छान वाटतं. आणि तुम्हाला कितपत पातळ जाड हवंय त्याप्रमाणे तुम्ही हे थापू शकता. पण अति जाड पण नको आणि अति पातळ पण नको. कारण खूप पातळ झालं तरी सुद्धा चिवट व्हायची शक्यता असते. तर त्यामुळे आपण हे इतपत जाडीचं आता केलेलं आहे. आणि त्याला तेल घालण्यासाठी थोडेसे होल काढून घ्यायचे. आणि आता आपण गॅस सुरू करणार आहे. तेल आपण नंतर घालू. आणि आपण गॅस चालू केलाय आणि आता त्याची फ्लेम जी आहे ती मात्र मध्यम करूया. मध्यम करायची. आणि हे जे काही आपण होल केलेले आहे तिथे थोडंसं ते खालून पण छान भाजलं जातं ना. तेल जातं त्याच्या खाली. आपण थोडं थोडं कारण धपाटी करताना असं असं बोट इतका सराईतपणे फिरवतात खरं सगळे फास्ट एकदम. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि झाकून ठेवल्यामुळे काय होतं इकडचं वरची जी बाजू आहे ती अगोदरच वाफेमुळे होऊन जाते. छान छान चुरचुर आवाज यायला लागलाय बघ. म्हणजे ते हा आवाज यायला लागला की असं त्याचे समजायचं की हे थालीपीठ आता व्हायला लागलं. आणि वरचं जे काही पूर्ण आहे ना थालीपीठाचा वरचा भाग तो मात्र पूर्ण शिजलाय. आता खालून किती तुम्हाला खरपूस हवंय त्याच्यावर ते ठरवायचं. असं छान आवाज यायला लागला त्याच्यावरती. आणि कडा पण इथे आहेत ना त्या अशा दिसतात खरपूस झालेल्या. त्यामुळे अजून होतंय ते. आवाज आता कमी झाला होता. चुरचुरत मस्त छान असं खरपूस ते व्हायला लागले. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल सोडूया इथे. थालीपीठला थोडंसं तेल जास्त लागतं कारण त्याच्याशिवाय ते खमंग जो प्रकार आहे तो होत नाही. छान पातळ झाले.
आणि आता थोडंसं असं तिरकं करून बघायचं तुम्हाला कितपत खरपूस पाहिजे त्याच्यावरती. आता मात्र गॅस तुम्ही मोठा केला तरी चालेल, कारण इतक्या वेळ आपण मंद गॅसवर ठेवलं ते पूर्ण वरून पण हे सगळं तुम्ही बघू शकता की आपलं थालीपीठ मस्त शिजलेलं आहे आणि ते वाफेवरती छान शिजलेलं आहे. आता फक्त थोडंसं आपण खरपूस व्हायची वाट बघूया. आणि एकदा खालून खरपूस झालं की वरून फक्त थोडंच अगदी एखादा मिनिटच आपण त्याला, किंवा नाही पालथं घातलं तरी चालेल, असंच्या असं काढलं तरी चालेल. म्हणजे बऱ्याच जणांच्याकडे फक्त असंच पण घेतात, पण आपण थोडंसं भाजून थालीपीठ आपलं झालेलं आहे. एखादं मिनिट आपण त्याला फक्त उलट करूया. मस्त असं झालेलं आहे. एखादं मिनिटच आपण त्याला पालथं घातलेलं आहे आणि आता आपलं हे झालेलं आहे. काढूया. तर आता आपण तव्यावरचं थालीपीठ लावून घेतलं. तवा आपला गरम आहेच आहे. तर आता आपण धपाटे कसे करायचे ते बघूया. आता हे आपण कॉटनचं कापड घेतले ओलं करून, ते ओलं करून घ्यायचं आणि हा आपण गोळा करून घेतला आणि ह्याला आता धपाटे मारत मारत असं करत करत त्याला आपण म्हणजे आपण काढलाय. बघूया आता आपल्याला काय कॉमेंट्स येतात त्याच्यावरून आपल्याला कळेल. आणि ह्याला थोडं पाणी लावावं लागतं हाताला आणि हे पसरवायचं. आणि तुम्हाला अगदी हाताने असं नाही जमलं तर थोडंसं आपण लाटण्याने पण अगोदर लाटून घेऊ शकतो, थोडंसं पाणी लावून लाटण्यानं, आणि नंतर मग पसरवायचं ते. आता आपलं हे छान असं पातळ, अगदी पातळ केलेलं आहे आपण. आणि ह्याला थोडीशी अशी बोट अशी मारून घ्यायची, म्हणजे त्याचं तेल खाली जातं. आणि तव्यावर पण तेल घालून देऊया ना थोडंसं. छान व्यवस्थित सेंटरला घेऊन टाकायचं. थोडंसं ह्याला पाणी वरून असं स्प्रेड करायचं थोडंसं. मसाला आणि हे पण मध्यम गॅसमध्ये तेल घालून घेऊया. आणि नेहमीप्रमाणे आपण झाकून ठेवायचं थोडंसं, आणि मीडियम गॅसवरतीच आपण हे पण करतोय. आता हे पण तयार झालेलं दिसतंय. तर ह्याचाही आवाज अगदी छान सुरसुरीत यायला लागलेला आहे आणि वाफ पण भरपूर आलेली आहे त्याला. खालून छान भाजून झालेलं आहे खरपूस. आपण याला ते अगदी किती इझी निघते, लगेच निघते छान खालून. आणि त्याच्यावर बोटाचे आणि जेव्हा थालीपीठ आपण डायरेक्ट जे मगाशी तव्यावर लावलं ना त्याला मात्र 2 तवे लागतात, कारण ते थंड झाल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर लावू शकत नाही. म्हणजे त्याचा एक थोडासा असा ड्रॉबॅक आहे की जर आपल्याला लवकर जर सर्व्हिंग करायचं असेल तर मग धपाटे केव्हाही चांगले केलेले. आणि जर तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर मात्र तुम्ही 2 तवे जर असतील तर एकदा हा तवा असं करून. थंड नाही असेल, गरम असेल तेव्हा तर ते सगळं वरती येतात, हातालाच लागून येतं ना ते वरती. आता हे छान झालेलं आहे, आपण काढून घेऊ. आता सगळी थालीपीठं करून तयार आहेत. आता गॅस बंद करते. आणि आपण 2 कप पीठ घेतलं होतं तर आपली 6 मध्यम साईजची थालीपीठं अशी मस्त खमंग खुसखुशीत अशी तयार करून झालेली आहे. थालीपीठं नक्की करून बघा, भाजणी करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा की कशी झाली तुमची थालीपीठं. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.